अम्लपित्त म्हणजे खाल्लेलं अन्न घशाशी येणे, घशामध्ये छातीमध्ये जळजळणे, आंबट उलट्या होणे किंवा आंबट ढेकर येणे किंवा कधी कधी पोटामध्ये दुखणे. जर तुम्ही देखील ही लक्षणं वारंवार अनुभवत असाल तर हे 10 उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. उपाय नंबर 1, मुठभर द्राक्षे आणि मुठभर बडीशेप रोज रात्री 100 ml पाण्यामध्ये भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते कुस्करून पाणी गाळून घेऊन त्यामध्ये 10 ग्रॅम खडीसाखर मिक्स करून ते पाणी प्यावं. उपाय नंबर 2, सुंठ आणि आवळाकाठी चूर्ण समान प्रमाणामध्ये घेऊन त्यामध्ये खडीसाखर मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी पाव चमचा जर घेतलं तर आम्लपित्त कमी होतं. उपाय नंबर 3, धणे पावडर आणि खडीसाखर एकत्रित मिसळून घ्यावी. उपाय नंबर 4, धणे आणि जिरे पावडर समान मात्रेमध्ये पाव चमचा घोटभर कोमट पाण्यासोबत जर आपण सकाळ संध्याकाळ घेतलं तर आम्लपित्त बरे होते. उपाय नंबर 5, रोज ताज्या डाळिंबाचा रस काढून त्यामध्ये खडीसाखर मिसळून घेणे. काही लोकांमध्ये जेवणानंतर छातीमध्ये घशामध्ये जळजळण्याची सवय असते, तर अशा लोकांनी जेवणानंतर 1 ग्राम ओवा, 1 बदाम बी किंवा 1 ग्राम सुक्या खोबऱ्याचा तुकडा जर चघळला तर आम्लपित्तापासून लगेच आराम मिळतो. उपाय नंबर 7, 20 ग्रॅम आवळ्याच्या रसामध्ये 1 ग्रॅम जिरेपूड मिसळून आणि त्यामध्ये खडीसाखर मिसळून जर घेतले तर 14 दिवसांमध्ये आम्लपित्ताचा त्रास नक्कीच कमी होतो. उपाय नंबर 8, थंड दुधामध्ये खडीसाखर मिसळून घेणे. उपाय नंबर 9, दररोज सकाळी 1 चमचा मोरावळा घेणे. उपाय नंबर 10, शतपत्रवटी म्हणून जी टॅबलेट येते त्याची 1 टॅबलेट सकाळी आणि 1 टॅबलेट संध्याकाळी जर आपण घेतलं तर काही दिवसांमध्येच अम्लपित्ताच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते, त्यामुळे हे सर्व उपाय करूनही जर तुम्हाला वाटलं की आपल्याला अम्लपित्ताचा त्रास कमी होत नाहीये तर अशा वेळी मात्र मग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केला पाहिजे किंवा पंचकर्माच्या सहाय्याने संपूर्ण शरीराची शुद्धी करून घेतल्यास अम्लपित्तापासून नेहमीसाठी आराम मिळतो. अशीच माहिती आणखी जाणून घ्यायची असेल तर माझ्या या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओज बद्दल तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.